हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आधी ना सगळ्यात जास्त भांडे धुताना कुकरला खूप घाबरतो म्हणजे त्याला अजिबात कुकर घासायला आवडत नाही. त्याच्याने ते वजन वगैरे हातात झेललं जात नसावं बहुतेक. पण बघा माझ्या लेकाने किती छान अशी भांडी घासून ठेवलेली आहेत. मी मुद्दामून दाखवते कारण मला सकाळी उठल्यानंतर खूप भरून आलं, खूप छान वाटत होतं. एवढी सगळी भांडी त्याने धुतलेली रात्री, एवढी आत्तापर्यंत तो कधीच म्हणजे मी त्याला धुवायला दिलेली नव्हती. एवढी तेवढी जे काही असतात चहा पाण्याची वगैरे तर ते तो आवरत होता. पण कालच्या दिवशी इतकी स्वच्छ घासली तर आहेत, पण त्यातल्या त्यात खूप स्वच्छ केली होती त्याने. कुकर इतका काळा झालेला होता, त्याला भात खाली लागलेला होता. ती कढई खूप जास्त खराब झालेली होती, तेलाची वगैरे चिकट होती एकदम. तर खूप छान त्याने असं ते धुवून ठेवलं होतं. आणि सकाळी मी इमोशनल झाली होती. तर तोंडावर पाणी वगैरे मारून मी फ्रेश झाले. त्यानंतर सगळ्यात आधीचा टिफिन बनवायला घेतला. आणि आज टिफिनमध्ये बनवली होती पिवळ्या बटाट्यांची भाजी, जी की त्याला आवडते. त्यानंतर त्याच्यासाठी एक चपाती बनवण्यापेक्षा म्हटलं आता सगळ्यांचं बनवून घेते. तर पोळ्यांची कणिक मळून घेतली होती एक्स्ट्राची आणि आमच्याही पोळ्या बनवून घेतल्या होत्या. तर सध्या आता काही दिवसांपासून हाच आमचा नाश्ता होतो आहे. आधीचा टिफिन गेलेला आहे आता आणि आमच्यासाठी पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी दोघांच्या. आणि थोडी कणिक शिल्लक होती तर हे असे पराठे बनवून घेते मी. शिल्लक म्हणजे मी थोडी जास्तीची मळून घेते कणिक मळताना. तर हे आता मी चहासोबत खाणार आहोत. खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा. त्या कणिकमध्ये मी थोडंसं मीठ आणि ओवा ॲड केल्या होत्या आणि तूप लावून असं त्यांना कडक भाजून घेतलेलं आहे. इकडे चहा होतोय. आणि सकाळीच पोळ्या तर बनवून झालेल्या होत्या, पण आधी गेलं तेव्हा आपण आता भाजी दोघांसाठी काय करावी हे सुचत नव्हतं. तर आहोंचं म्हणणं होतं की तिळची चटणी करून घे. तीही संपली होती, मी स्टोअर करून ठेवते पण आता नेमकी संपली होती. तर त्याच्यासाठी तीळ भाजून घेतलं आणि तीळमध्ये मी थोडेसे शेंगदाणे ॲड केले होते. तर झालं असं की तीळ लवकर भाजून झाली आणि शेंगदाणे कच्चे राहिले होते. तर ते परत मी निवडून त्यांना नंतर भाजून घेतलं आणि थोडीफार तयारी करून ठेवली चटणी बनवायची. तर म्हटलं ते गार होतं आहे तोपर्यंत थोडं एक फेरफेटका आपण वर मारून येऊयात. घरात खूप काय माहिती पण अस्वस्थ होत होतं आणि काही दिवसांपासून बाहेर निघणंच नव्हतं झालेलं तब्येत बरी नसल्यामुळे. तर थोडंसं मोकळ्या हवेत जाऊन येऊयात म्हटलं. तर आम्ही वर आलो होतो आणि वर आज वातावरण जरा बदललेलं होतं. म्हणजे रोजच्या रोज ऊन पडायला लागलं होतं, पण आज मात्र पावसासारखं वातावरण झालं होतं सकाळपासून. म्हणजे संध्याकाळपर्यंत पाऊस येईल असं म्हणजे दाट शक्यता वाटते आजच्या दिवशी. थोडासा कढीपत्ता घालते चटणीमध्ये कारण वापरला जात नाही तो आणि खूप सारे पाणी पिवळे पडत आहेत. तर तो एक्स्ट्राचा मी आता घालते. याला इथे भाजून घेते. पावसाच्या पाण्यामुळे तो धुतलाच गेला आहे. आणि तीळ, शेंगदाणे आणि कढीपत्ता जे काही म्हणजे भाजून झालं होतं तर ते गार झालं होतं. तर त्याची चटणी वाटून घेतली. तर आत्ता दुपारचे 2 वाजले आहेत, 2:15 झालेले आहेत. आता अर्ध्या तासात आधी येईलच. आणि आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे कारण तब्येत बरी नसल्यामुळे 2-3 दिवसमध्ये घरातलं काहीच आवरणं झालं नव्हतं. आधी सुरुवातीला बरं नव्हतं, नंतर बरं वाटायला लागलं. त्या दिवशी एकदा सगळं आवरलं, परत पण आज बरं वाटायला लागलं. आता आवरलं. आणि खरं तर आजही आवरलं नसतं तरी चाललं असतं, आज आरामच करायचा होता. पण मग देवाचं वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे आता 2 दिवसापासून. तर लास्ट टाईमसारखा जर का आठवड्याभराचा पाऊस सुरू झाला तर घरात म्हणजे आणखीन जास्त घाण होऊन जाईल. आणि जेव्हा वरनं पाऊस सुरू असतो तेव्हा फरशी पुसता येत नाही कारण ऑलरेडी सगळं ओलं असतं. आणि ह्या वस्तू वगैरे सगळं त्याच्यावर जी काही डस्ट बसलेली असते तर ती चिपकून जाते, घट्ट होते ती. तर त्यामुळे खूप घाण दिसतं. तर आज एवढं सगळं आवरलं. आता 2 दिवस काही पुढची आवरणार आणि खूप दमायला झालं आहे कारण 2 दिवसापासून केलेलं नव्हतं, 2-3 दिवसापासून केलेलं नव्हतं आणि आज एकदम केलं तर जरा दमायला झालं आहे जास्तच. त्यानंतर आता जेवण केलं आणि म्हणजे माझं असं चाललं आहे की एक ब्लाऊज माझं जे काही ऑलरेडी कटिंग करून मी आणलं होतं तर ते शिवून झालेलं आहे आणि भरपूर असे ब्लाऊज आता पेंडिंग आहेत माझ्याकडे. तर आज म्हणजे शिवायला नाही जमलं किंवा मग
शिवायला तर आता खूप म्हणजे एनर्जी जाईल, कारण माझ्या ह्याला मोटर नाही आहे मशीनला आणि खूप जाम पण जातं आहे ते. आता जेव्हा शिवणं होईल तेव्हा आपण, आता पुढे गणपती वगैरे खूप सारे सण वगैरे येतील, आता श्रावण महिना येईल, तर नव्या घेतलेल्या साड्या मग त्या ब्लाउजेसमुळे ते वापरणं होत नाही. त्यामुळे मी आता माझं असं चाललं की कटिंग करून ठेवते आणि जेव्हा जसं जमेल मला तसं थोडं थोडं करून 2 दिवसातून एक ब्लाऊज, 2 दिवसातून एक ब्लाऊज असं शिवायला सुरुवात करेल. तर बघते आता आज कटिंग करून ठेवते जे जे घरी शिवायचे ते ब्लाऊज. आणि सुरुवातीला मला 4 ब्लाऊज बाहेर टाकायचे होते, पण आता असं चाललं की एवढी शिलाई बाहेर म्हणजे माझं मन म्हणतच नव्हतं की 4 देऊयात आपण. मग एक कमी केलं की 3 देते, 3 नंतर आता 2वर आलेली की 2 फायनल आहेत, कारण त्यांना वर्क केलेलं आहे. तर ऑलरेडी मशीन एवढं फारसं प्रॉपर काम करत नाही, त्यामुळे त्यांना मी बाहेरच देईल. आणि जे काही आहेत बाकीचे आता 5 ते 6 ब्लाऊज आहेत, तर ते मी आता कटिंग करून ठेवते आणि हळूहळू 1-1, 2-2 दिवस करून असं त्यांना शिवून काढायला 2 दिवसातून एक ब्लाऊज असं. तर करते आता सुरुवात. आणि आज 2-2:15 झाले, पण व्हिडिओला मी सुरुवात केलेली नव्हती, कारण व्हिडिओला सुरुवात केली आणि व्हिडिओ करताना काम केलं की अर्ध्या तासांच्या कामाला 1 तास लागतो. लेट होतं, कॅमेरा सेट करा, हे करा ते करा, त्यामुळे म्हटलं नको, आधी हा सगळं आवरते मग बोलेल तुमच्याशी निवांत. तर गोकर्णाला खूप छान फुलं आलेली आहेत. जे काही ब्ल्यू कलरचं होतं मी मागे सांगितलं होतं की त्याला फुलंच येत नाही आहे. व्हाईटवाल्याला येत होते अधूनमधून 1-2, पण ब्ल्यू जे गोकर्ण आहे त्याला फुलंच येत नव्हते. तर आत्ता आलेली तुम्हाला दाखवते. आणि आणखीन एक गोष्ट दाखवायची मला, तर हे एक आलेलं आहे. आतून मला 2-3 फुलं दिसत होती, इथे आलं तर एकच दिसतंय. अच्छा, हे असेल बहुतेक, याला पण मी फुल म्हणत होती. हे एक आलेलं आहे आणि काल 2 आलेले होते, जे की आता असे झालेले आहेत, सुकलेत ते. पण येत आहेत आता. ब्ल्यू कलरचं जे आहे गोकर्ण त्याला फुलं, आणि हे व्हाईटवालं आहे ते एकत्र होतं आहे आता. नाही, हे एकच आहे, दोघं मिळून. हे व्हाईट आहे वाटतं इकडचं पलीकडचं, आणि हे ब्ल्यू त्याच्यावर पडलेलं आहे. मी याला फुलं येण्याची वाट बघते. येतं का नाही काय माहिती, कारण कुंडीमध्ये ते झाड जगत नाही, व्यवस्थित ग्रो होत नाही असं मला सगळेजण सांगत होते मी लावलं तेव्हा. पण तरीसुद्धा मी ते लावलं आहे. प्राजक्ताचं झाड आहे ते. मोगऱ्याला आता फुलं येणं सध्या बंद झालेलं आहे. कृष्णकमळ कुठेच निघालं आहे आपला आपला रस्ता करून. तर असो, याला आलेले आहेत आज. पण मग सुतक असल्यामुळे वाहू नाही शकत आम्ही बाप्पाला, त्याच्यावरच ठेवलेलं आहे झाडावर. आणि हा शेंडा कट केला बेलाच्या झाडाचा, तर ते दुसरं तिकडे जात आहे. आणि हो, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर झाडांमध्ये जेव्हा मी काही मग वगैरे असं घेऊन किंवा कुठल्या भांड्याने पाणी घालत होते, तर हे असे खड्डे पडतात आणि लवकरच झाडांच्या ज्या काही मुळा असतात तर त्या ओपन होतात. आणि प्रत्येक झाडाला असं तुम्ही बघू शकता. हे बघा, डायरेक्टली पाणी टाकल्यामुळे. तसं तर मी काळजी खूप घेते, पण तरीसुद्धा ते तसं होतं प्रत्येक झाडांना. आणि आज सकाळी आधी मी शमीच्या झाडाला पाणी घातलं आहे वाटतं. तर हे बघा केवढा मोठा खड्डा केलेला आहे. तुळसला वगैरे सगळ्या झाडांना असं होत होतं. मग त्या खूपदा माती चेंज करायला लागायची किंवा माती त्यात घालायला लागायची. तर म्हणून मी हे मागवली होती पाण्याची झारी झाडांना घालायला. असं आहे तिला पुढे, पण तिचा वापरच नाही झालेला, कारण भर पावसात ते मला रिसीव झालं होतं हे पार्सल याचं, आणि मी फक्त ओपन करून ठेवलेलं. त्यानंतर झाडांना पाणी घालायची वेळच आली नव्हती. पण आज वाटते मला की याचा मुहूर्त काढावा, पाणी द्यावं झाडांना याच्याने. पण थांबली यासाठी की देवाचं सुद्धा वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे. आत्ताच मध्येच थोडा पाऊस येऊन गेला. आता फक्त संध्याकाळपर्यंत वाट बघते, 4 ते 5 वाजेपर्यंत. नाही आला पाऊस तर मग त्यांना पाणी घालावं लागेल. आणि खूप छान आहे ती झारी. 5 लिटरची कॅपॅसिटी त्यांनी सांगितली होती, पण तेवढं नसावं बहुतेक. 3-1 लिटर पाणी मावेल त्याच्यात. पण ठीक आहे, पूर्ण वर्ण झाड वगैरे सुद्धा धुवून निघतं त्याच्याने, आणि एकाच ठिकाणी असा खड्डा वगैरे पडत नाही. खूप दिवसांचं डोक्यात होतं. आणि मागवलं तेव्हा खूप, म्हणजे ऑर्डर केलं तेव्हा खूप जास्त ऊन तापत होतं. आणि जेव्हा ते मला रिसीव्ह झालं त्या दिवशी एवढा पाऊस होता, म्हणजे त्या दिवसानंतर सारखा पाऊस होता. आणि आधीला असं झालेलं आहे की कधी एकदाचं मम्मी आता त्याच्याने पाणी, मी देऊ का झाडांना पाणी, मी देऊ का झाडांना पाणी, असं करत होता. पण मध्ये काही दिवस, म्हणजे आत्तापर्यंत मी झाडांना पाणीच नाही दिलं, पण ते एकदम थोडं थोडं दिलेलं आहे. कारण देवाचं वातावरण असतं, मध्येच थोडंफार तरी येऊन जातं आहे. पण आता हे 5-6 दिवसापासून अजिबात पाणी नाही आहे. आज खूप जास्त वातावरण झालेलं आहे पाण्यासारखं. आलं तरी ठीकच आहे, बघूया आता. आणि नाही आलं तर मग संध्याकाळी आधीला म्हणते की तुझ्या हाताने पाणी घाल झाडांना. त्याला खूप हौस वाटते ते करायची.
आणि त्यानंतर आज घरातलं तर सगळं आवरलं, पण मग कपडे खूप कमी होते आजच्या दिवशी धुवायला. तर ते तेवढं जेवढं होते तेवढं मी लावून दिले होते, कारण 2 दिवसापूर्वीच खूप सारे कपडे धुवून झालं होतं. ड्रेसेस वगैरे जे काही होते ते मोठे. तर आता त्यांना वाळत घालून घेते मी. आणि तसं तर देवाचं वातावरण आता जास्त चेंज झालेलं आहे सकाळपेक्षा. सकाळी थोडं ऊन पडत होतं कुठेतरी अधूनमधून, पण आता पूर्णपणे ऊन म्हणजे नाहीच आहे. आत्ताच पाऊस कधीही येईल असं झालेलं होतं वातावरण. पण म्हटलं जेवढी हवा लागेल तेवढं, मग बाकी नंतर त्याला मी म्हणजे घरात कपडे शिफ्ट करून घेईल, त्यासाठी मी ते बाहेर टाकत होते त्या हिशोबाने. आणि माझ्या दोघंही गॅलऱ्यांना पॅक केलेलं आहे. वरनं पत्रासुद्धा लावलेलं आहे, पण तरीसुद्धा पाणी आतमध्ये येतं. आणि ह्या गॅलरीत तर घाण नाही होत, कारण इथे काही सामान नाही ठेवलेलं. पण पाठीमागची गॅलरी ती स्टँडिंग बाल्कनी आहे, त्यातल्या त्यात खूप कमी असते ती. तर आणि झाडांमध्ये पाणी येतं आणि त्यांची माती सगळी बाहेर येते, त्यामुळे वॉशिंग मशीन पण खराब होतं. आणि जो काही फ्रेंच डोअर आहे तर त्याच्यावरती जे काही काचा असतात तर त्याही खराब होते. तर तिकडचं म्हणजे खूप वेळा स्वच्छ करायला लागतं. पाऊस आला की परत धुवून काढायला लागतं. जर का खूप दिवसांचा पाऊस असला लगातार तर मी परत स्वच्छ करत नाही बसत, मी तसंच ठेवते. पाऊस थांबल्यानंतर करते. तर आजही मी तसंच करेल, म्हणून मी झाडांना पाणी नाही घातलं. आणि मी तुमच्याशी बोलतेच आहे तेव्हाशी सुरुवात झाली सुद्धा पावसाला. पण खूप काय म्हणतो ना आपण, खूप बारीक पाऊस आहे आणि मग तेच बंदही होतो आहे. पण आता खूप जास्त वातावरण झालेलं आहे. तर थोडेच कपडे होते, फार काही नव्हते, ते धुवून झालेले आहेत. आणि आधीची जी काही टिफिन बॅग आहे तर ती बऱ्याच दिवसांची धुवायची होती आणि तशीच गॅलरीत जमा होती. तर तीही आज गरम पाण्यात भिजत घातली होती सकाळीच, आणि आत्ताच धुवून तिथे टांगली मी. एक त्याचं ते बेल्ट पण तुटलेलं आहे, तर ते शिवायला लागणार आहे. आणि हे देवांचे कापड 2-3 दिवस झाले देवांचं ते कापड चेंज केलेलं होतं, तर तेही धुवायचे होते, तर आता धुवून ठेवलेले आहेत. असं आता पडून सुद्धा झोप लागणार नाही मला, पण मग त्यामुळेच म्हटलं कटिंग करून ठेवूयात 1-2 ब्लाउजांची. जसं जमेल तसं हळूहळू शिवेल आता. कुठल्या ब्लाऊजपासून सुरुवात करायची. आणि हे आधीचं मोडलेलं याचं काय करायचं, मी ठेवलं होतं काहीतरी करेल म्हटलं याला होऊ शकतं तर रिपेअर करण्याचा मी त्याला प्रयत्न करत होती, पण काही झालं नाही. कारण जे इथलं जे मेन असतं ज्याच्यात आपण मोबाईल अटॅच करतो तर तेच हरवलं त्याचं. ते राहिलं असतं तर मी आधी कसं रबर वगैरे लावून वापरत होती, तर तसं हे शॉर्टसाठी आणि हे जे स्टँड आहे आताचं माझ्याकडे, तर ते मी लॉंग व्हिडिओसाठी वापरलं असतं. पण हे सगळं छान आहे, कुठे कॅरी करायला पण छान आहे. त्याला ब्लूटूथसुद्धा अटॅच होतं, फक्त हे इथलं भेटत नाही आहे. तर याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे मला. आणि मी याच्यासाठी चौकशी करायला सुद्धा गेली होती बाहेर, पण ते सेपरेट भेटत नाही, पूर्ण घ्यायला लागेल. आणि अजिबात काहीच याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे होतं तर ते माझ्या त्याने हरवलं. याचं काहीतरी करेल मी, याला वाया नाही जाऊ देणार. असं झालेलं आहे ना, बऱ्याच दिवसांची काही ब्लाऊज आणि असं झालं आहे की 2 ते 3 ब्लाऊज असे कट करून आधीपासून ठेवलेले आहेत बऱ्याच दिवसांचे, तर त्यांचे काही पार्ट्स आता मला सापडत नाही. याचं तसंच झालं, हे अर्धवट आहे तर म्हटलं याला शिवून काढूयात, पण याचं एक पार्ट सापडत नाही. तर असा कापड आहे माझ्याकडे दुसऱ्या ब्लाऊजचा, तर होईल तो, म्हणजे तो झाकला जाईल अशा ठिकाणचा पार्ट हरवला आहे, तर तो मी त्याला लावेल आता. बरं झालं की नाही शिवण्यात तसं कापड आहे थोडं शिल्लक. आणि ह्याच्यापासून सुरुवात करूयात, कारण ही साडी खुद्दा नेसून झालेली माझी, पण ब्लाऊज मात्र शिवणं झालेलं नव्हतं, तर हे मी आता शिवते. तुम्हाला एक गोष्ट दाखवते आता. चिमण्या त्यांचं घर बनवतात इथे. फायनली त्यांनी त्यांची स्वतःची जागा घेतली. नाही तर माझ्या बकेट खाली, मॉप खाली, कुंड्यांमध्ये अशाच ठिकाणी ते असं गवत आणून ठेवायचे. आता तिथून तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही, तिथेच थांबायला हवं त्यांनी आता. आणि हे दाणे संपले होते काल का परवाने, त्यांना भरून ठेवलं ते दोघं ठिकाणी. आणि काय होतं, चिमण्या कमी आणि कबूतरच जास्त येऊन खाऊन जातात. म्हणजे खाण्याबद्दल नाही, पण मग त्यांना घाबरून चिमण्या येत नाही असं होतं. चला, तर खूप भारी वाटलं त्यांना असं बघून. मागे एक त्यांचं घरटं झालं होतं अर्धवट, आणि माझ्या लक्षात नव्हतं. माझ्या असं पाटी होती ती जोरात उचलली गेली होती, तर तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. पूर्ण तयार झालेलं ते माझ्यामुळे मोडलं होतं. त्यानंतर खूप दिवस त्या घाबरत होत्या, येत नव्हत्या. आणि जशाच त्या यायचे त्यांच्यासाठी स्पेशल घर आणलं, पण त्याच्यात करत नव्हत्या. आणि इतर सगळ्या भांड्यांमध्ये ते त्यांचं घर गवत संध्याकाळपर्यंत जमा करून ठेवायचे.
आता फायनली त्यांना ते घर म्हणजे त्यांच्या लक्षात आलं असं कदाचित, तर त्याच्यात आणून ठेवलेलं आहे. तर आता बरं वाटते, कारण आता कोणी त्यांना डिस्टर्ब नाही करणार, तिथे कोणीच हात नाही लावणार. करते. आणि आता माझं असं चाललंय, भरपूर ब्लाऊज म्हणजे भरपूर नाही, सगळेच ब्लाऊज माझे लॉंग स्लीवचे तिथपर्यंत. तर आता असं चाललंय की ह्या साडीचं शॉर्टमध्ये शिवूयात, कारण सगळं सारखं सारखं झालेलं आहे आणि भरपूर दिवस झाले मी असं शॉर्ट स्लीवचे ब्लाऊजच नाही घातलेले. आधी सुरुवातीला तसेच असायचे सगळे. तर करते आता छानशी बॉर्डरसुद्धा येईल. तर हे शॉर्ट शिवते आता. आणखीन मग एखादं दुसरं कुठलं असेल तर. याचं सुद्धा शॉर्ट छान वाटेल, पण याच्या दिवशी हे शिवते म्हणजे कट करून ठेवते. आणि हो, इथे एक आणायचं आहे, कारण इथे सुद्धा भरपूर चिन्ह येतात. ते सुरुवातीला माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण आता वाटतंय की इथे सुद्धा आणून ठेवावं एखादं बर्ड्स फीडर किंवा मग घरटं वगैरे. त्यांचं इकडे सेफ वाटतं त्यांना. इथे म्हणजे ह्या ग्रिलला नाही, ग्रिलच्या बाहेर जो काही पत्रा टाकलेला आहे तिथे एक दिसतोय ना तो वाला, तर तिथे टांगून द्यावं लागेल ते, कारण ते बाहेर पडतं तिथे किंवा मग त्या कोपऱ्यातल्या रॉडला तिकडच्या. म्हणजे त्यांना जरा सेफ वाटतं, पण हेच बरं पडेल मला असं वाटतं. इथे पाणी वगैरे लागणार नाही त्यांना, तर इथे एक घरटं आणून टांगून द्यायला लागणार आहे. कारण इथे सुद्धा भरपूरदा असतात त्या, कारण ही खिडकी फारशी उघडतच नाही. वातावरण झालेलं आहे, कॅमेऱ्यात एवढं दिसत नसेल, पण पाऊसच सुरू झालेला आहे. हो, पाऊस सुरू झालेला आहे. आणि हे इथे कसलं काम होतं आहे काही आयडिया नाही आहे, पण मग मी असं ऐकलं की कुंभमेळ्यासाठी ही तयारी चालली आहे. साधुग्राम वगैरे असतात ना, ते सगळे संत लोक वगैरे थांबतात, तसं काहीतरी इथे होतं आहे. कारण आत्ताचं काम सुरू झालेलं आहे, पत्र वगैरे त्यांनी आत्ताच लावले 8-1 दिवसापूर्वी. तर ते होतं आहे असं वाटते मला आता इकडे. त्याचंच काम असावं. आणि पाऊस सुरू झालेला आहे आता हलकासा. आणि हो, कितीतरी दिवस नाही, कितीतरी वर्ष म्हणू शकते मी, हे माझं पॅटर्न काढून ठेवलेलं आहे स्वतःचं. तर ते मला अजूनही होतं, कारण फारसं माझं माप वगैरे चेंज नाही झालेलं, तर त्याच्यानेच मी ब्लाऊज शिवते. खडूसं नाही ठेवलेलं आधीने, काय करतो हा मुलगा काय माहिती. तर ब्लाऊज तर भरपूर शिवायची, पण मग कुठून सुरुवात करू हे सुचत नव्हतं. तर ज्या साड्या माझ्या खूपदा नेसल्या गेल्या आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्यावरचे ब्लाऊज अजूनही शिवून नाही झालेलं, तर त्या सगळ्या मी आता सगळं मी शिवून घेणार आहे एक एक करून. जसं जमेल तसं कटिंग करून ठेवते. आणि मध्येच आता परत मशीन एका साईडने असं घुंगरू शिलाई आपण म्हणतो ना, तशी शिलाई द्यायला लागली, अशी लूज. तर त्याचं थोडंसं बघायला लागणार आहे. ते होईल घरी, ते मागे एकदा झालं होतं तसं, पण मी ते करून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग हळूहळू ब्लाऊज कटिंगला तर काय मी रात्रीसुद्धा कामं आवरल्यावर कटिंग वगैरे करून घेईल. आज फक्त सुरुवात करून दिली एक मी. आणि 5 ते 6 ब्लाऊजं मला घरी शिवायची आणि 2 ब्लाऊजं बाहेर द्यायची आता फायनली. तर एक एक करून कटिंग करून ठेवते. आणि कटिंग करून ठेवायची भीती ह्यासाठी सुद्धा वाटते की जसं की माझ्या ते 2 ब्लाऊजांचे पार्ट हरवले, तर तसं जर का चांगल्या साडीवरचे ब्लाऊजचं एखादं पार्ट हरवलं तर तोही प्रॉब्लेम येतो, नंतर कापड पुरत नाही म्हणून. पण असं आता 1-2 ब्लाऊजांचं कटिंग करायला लागलेच त्यांना शिवेल, मग पुढचे 2 कट करेल, असं करते आता. आणि मी ते ब्लाऊज आखून घेत होते तोपर्यंतच आधी आला. भेळ बनव, मला पण ते तू पण खा. पहिले टिफिन फिनिश कर. मला नाही खायचं यार. चहा करतो तू पिशील. पप्पांना पप्पा येते मला. कुठे राहायचं का? काय कुठे राहायचं का? नाही, कुठेच नाही. नाही म्हणजे असं जाऊया ना, असं मी बोलतो जायचं. बघ आधी 2 मिनिटासाठी वाचला तू. किती जोरात पाऊस सुरू झाला. छत्री नव्हती नेली ना. बस शाळेवाल्यांचं पण काय डोकं यार. त्यांनी 5 मिनिटं आधी सोडून टाकली आज शाळा. त्यांना माहिती होतं नंतर. वातावरण दिसतंय ना आधी. 2-3दा थोडा पाऊस आला, परत बंद झाला, थोडा पाऊस आला, परत बंद झाला. कसलं आधी एक काम करतो का? नाही काय काम आहे ते सांगा, असं नाही विचारायचं. मला आहे ना स्वर्णमुद्रा नाव लिहून दाखव. स्वर्णमुद्रा? प्लीज प्लीज लेट मी स्क्वीज इट. लिहून दाखव.
उद्या का? घेऊन दाखव तुम्हाला. ठीक आहे. अरे यार, मराठीचे टेस्ट पेपर कुठून सापडले तुला? स्वर्णमुद्रा दाखव कॅमेऱ्यात कसं लिहिलंय. अच्छा, मग दाखवतो ना. काय आधी तू सातवीतला मुलगा. अरे यार, ते काय काय तुमचं तर. कस काय घाई घाईतून जातं. माझे होतं. हा. हा, मी ते ते होतं काय काय. घाईघाईत होतं पण त्यांनी घाईघाईत मार्गाने बरोबर दिले ना. असं नको करू आधी हवं. पण मग ते चुकीचं एवढ्या बेसिक गोष्टी चुकतोय ना आधी तू. अरे यार, मग काय काय झालं होतं ते. काय घाई करतो, तुला कुठे जायचं असतं. एक्झाम. आधी ना खूप म्हणजे शॉर्ट जरी मी घ्यायची बाहेरच्या तरी सुद्धा खूप मोठे असायचे. तर 5ची बाई असायची माझी, 4 किंवा 5ची सुरुवातीला. तर खूप बारीक आपले लग्न असतात, नवीन नवीन लग्न झालं तसं. तर 4ची शिवत होती मी. त्यानंतर मग 5ची शिवायला लागली होती. जशी थोडी तब्येत झाली तशी. आता 4ची घेतलेली मी परत पुन्हा एकदा. हे 5चं माप होतं माझं त्यावेळेला. 5 इंचाची बाहेर असायची. आणि सकाळी जेव्हापासून मी आधीचं तर मराठीचा टेस्ट पेपर बघितला होता तेव्हापासून मी त्याची वाट बघत होती. त्याला येतं सगळं, पण काय माहिती हा मुलगा कसली घाई करतो एवढी. बऱ्याचदा हाच प्रॉब्लेम असतो. उत्तर येतं त्याला, आपण चुकीचं लिहून येतो तो, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक करतो. सरळ यायला पाहिजे पाणी, ते हिशोबाने कट करते. तर सगळ्यात आधी तर मी स्लीव्ज कट करून घेतल्या होत्या, ज्यामुळे की त्याच्यावरती बॉर्डर पूर्ण यायला पाहिजे म्हणून. आणि तरीसुद्धा थोडी बॉर्डर शिल्लक होती, तर ती पाठीमागे म्हणजे लावली जाईल. आणि अस्तर कट करून झालं होतं. आता मी मेन फॅब्रिक कट करून घेते. आता अजून 3 वाजता आहेत. तर माझं असं चाललं की थोडंसं जोडून घ्यावं, म्हणजे अर्धवट जेवढं शिवलं जाईल तेवढं शिवून घ्यावं. आणि बाकीचं उद्याला बघू, कारण 1 तास आहे आता माझ्याकडे 4 वाजेपर्यंत. त्यानंतर मग थोडा आराम करायला 1 तास नंतर आणि मग स्वयंपाकाला लागेल. आता फक्त त्याच्यावर मॅचिंग दोरा भेटायला पाहिजे, कारण दोऱ्यांचा बॉक्स होता माझ्याकडे, पण खूप वापरून झालेला आहे. तर जे जास्त रेग्युलर कलर वापरले जातात तर तेच संपलेत. आता हा आहे, पण याच्यात ब्लाऊज पूर्ण शिवून नाही होणार. जेवढं होईल तेवढं आता उद्या बघते. तर मी असं करायला होतं की जो काही दोरा होता माझ्याकडे, तर आतमध्ये फिटिंग करताना म्हणजे जेव्हा आपण ते पार्ट जॉईन करतो तेव्हा मी दुसरा साधा किंवा थोडंसं त्याच्याकडे जाणारा मॅच होणारा दोरा जरी वापरला असता तरी चालला असता, म्हणजे याच्याने माझं ब्लाऊज पूर्ण झालं असतं. पण ते तेव्हा मला सुचलं नाही, आता नंतर माझ्या लक्षात आलं. तर असो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.